इयत्ता 5वी. विषय आपण असे घडलो. परिसर अभ्यास भाग 2. पाठ क्रमांक 3. पृथ्वीवरील सजीव. अध्ययन निष्पत्ती. आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्याची प्रक्रिया स्पष्ट करतात. दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्य स्पष्ट करतात. परिचय. सौ अनिता सुनील पाटील, प्राथमिक शिक्षिका, शालार्थ ID 02 DED ASP F7601, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवली. 9850917391. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? छान ना? मस्त. मी पण छान. मुलांनो, आपण मागच्या वर्षी सजीव आणि निर्जीव शिकलो. सजीवांची काही उदाहरणं सांगा पाहू. कुत्रा, मासा, बकरी, मुले. छान, व्हेरी गुड. आता निर्जीवांची उदाहरणं सांगा पाहू. बॉल, घर, दगड. व्हेरी गुड. आता हे सर्व सजीव आणि निर्जीव कुठे राहतात बरं? म्हणजे कुठल्या ग्रहावर राहतात? छान. आपण सर्व मिळून पृथ्वीवर राहतो. ही आपली पृथ्वी. तुम्हाला कधी प्रश्न पडले आहेत का की ही पृथ्वी कशी निर्माण झाली, कधी निर्माण झाली, का आधीपासूनच अस्तित्वात होती? आणि आधीपासूनच अस्तित्वात होती तर तिच्यामध्ये कोणते बदल झाले का? बदल झाले असतील तर ते कोणते बदल झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवणार आहोत. परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो या पुस्तकातून पाठ क्रमांक 3 पृथ्वीवरील सजीव या पाठात. सर्वात आधी आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी धूळ आणि तप्त वायू यापासून आकाशामध्ये एक प्रचंड मोठा ढग तयार झाला आणि त्याच्या प्रचंड वेगवान गतीमुळे, चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले. या पद्धतीने त्याचे विभाजन झाले. विभाजन झाले म्हणजे काय? तर त्याचे वेगवेगळे भाग झाले आणि मग सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह तयार झाले. हे ग्रह सूर्याभोवती फिरू लागले. या पद्धतीने सर्व ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची गती आपल्याला दिसून येते. आता आपण ह्या ग्रहांची नावं पाहूया. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, बृहस्पती म्हणजेच गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ते ग्रह आहेत. आता आपण पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली ते पाहूया. सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर पृथ्वीचा पृष्ठभाग थंड व्हायला आणि पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती व्हायला जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली. आणि मग पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाल्यानंतर या पाण्यामध्ये एक पेशीय सजीव तयार झाले. ह्या एक पेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव तयार झाले. बहुपेशीय म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी असलेले सजीव तयार झाले. हे एक पेशीय सजीव खूप सूक्ष्म असतात. सूक्ष्म म्हणजे लहान, की जे आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. ते बघण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज असते आणि हे सूक्ष्मदर्शक यंत्र प्रयोगशाळेमध्ये असतात. सजीवांचे आपण 2 गट बघितले आहेत. एक आहे प्राणी आणि दुसरा आहे वनस्पती. आता आपल्याला प्राणीसृष्टीबद्दल माहिती घ्यायची आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक असे प्राणीसृष्टीचे चित्र दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सरपटणारे प्राणी आहेत, कीटक आहेत, पक्षी आहेत, 4 पायांचे प्राणी आहेत, 2 पायाचे प्राणी आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पृथ्वीवर तयार झाले. ही आहे आपली प्राणीसृष्टी. आता आपण प्राण्यांची काही वैशिष्ट्ये बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे प्राणी श्वासोच्छवास करतात.
दुसरं आहे प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात. उदाहरणार्थ चिमणी, कावळा, कोंबडी. त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही प्राणी जातींमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, शेळी इत्यादी. आपण आतापर्यंत पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली, पृथ्वीवरील प्राणीसृष्टी यांचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला हे सर्व समजले ना? व्हेरी गुड. तर आता आपल्याला मी काही घटना देते. त्या घटनांचा तुम्ही कालानुक्रम लावायचा आहे. म्हणजेच आधी घडलेली घटना ही सुरुवातीला, त्यानंतर घडलेली घटना, मग त्याच्यानंतर घडलेली घटना, या पद्धतीने लिहायचं आहे. तर बघा, पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. दुसरी घटना आहे सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. तिसरं आहे अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. चौथं आहे तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. चला तर मग ठरवा लवकर. चला आता आपण त्याचा योग्य असा कालानुक्रम बघूया. तर सर्वात आधी तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्यानंतर सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्याच्यानंतर पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली आणि मग सगळ्यात शेवटी एकपेशीय सजीव निर्माण झाले. आलं लक्षात? व्हेरी गुड. आता तुम्ही घरी काय करणार आहात बरं? तर तुमच्याकडे चेंडू असतात. त्या चेंडूच्या साहाय्याने तुम्ही सूर्यमालेची प्रतिकृती तयार करा, किंवा जर चेंडू नसतील तर तुम्ही सूर्यमालेचं आपल्या वहीमध्ये छान आकृती काढा. त्यानंतर तुमच्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत. त्या प्राण्यांची तुम्ही यादी बनवा आणि त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहून आणा. ओके, ठीक आहे. पुन्हा भेटूया नवीन पाठात. तोपर्यंत बाय. धन्यवाद.